नवी मुंबई करता सुजलाम सुफलाम आणि भयमुक्त नवी मुंबई लोकाभिमुख महानगरपालिका असं नवं सरकार आणण्याच्या दृष्टीने आम्ही जाहीरनामा प्रसिद्ध करतोय। चांडाळ चौकडीच्या नातेवाईकांच्या जाचातून केवळ टेंडर युक्त जी महानगरपालिका ज्यांनी केली होती त्यांच्यातून मुक्त करण्याकरता शिवसेनेने हे पाऊल उचललेलं आहे। जी कामगार वस्ती आहे, माथाडी कामगार आहेत, कामगार वर्ग आहे, त्यांना त्यांच्या हक्काची चांगली घरं देणं, मोठी घरं देणं, 24 तास पाणी पुरवठा करणं, ग्रामीण भागामध्ये चांगले रस्ते देणं, चांगले फुटपाथ देणं, केवळ मलमपट्टी नव्हे तर संपूर्ण नवी मुंबईचा विकास एम्सच्या धर्तीवरती या ठिकाणी आरोग्य सुविधा पुरवणं, त्याचबरोबर यामध्ये एक चांगलं टुरिझम सेंटर बनवणं, त्याचबरोबर विविध पद्धतीने नवी मुंबई सुजलाम सुफलाम करण्याच्या दृष्टीने अनेक प्रकल्प या ठिकाणी राबवण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न आम्ही करणार आहोत। नवी मुंबईमध्ये आमची जी लढाई आहे ती शिवसेना मूळ भाजपवासी विरुद्ध एनजेपी पार्टी। ही भाजप नाहीये, बीजेपी नाहीये, एनजेपी नाईक जनता पार्टी यांच्या बरोबर आमची लढाई आहे। नगरसेवक हे काम करणारे तिथे आम्हाला निवडून द्यायचे। नंदी बैलाप्रमाणे गुबू गुबू केल्यावरती मान हलवणारे स्वतःचे नातेवाईक आम्हाला नको आहेत। सर्वसामान्य जनता, जी जनता नवी मुंबईमध्ये या ठिकाणी काम करते, या ठिकाणी राहते, यांच्यातील प्रतिनिधी आम्हाला त्या ठिकाणी नगरसेवक म्हणून पाहिजेत। नंदी बैलाप्रमाणे मान हलवणारे, सूर्याला चंद्र म्हणणारे आणि चंद्राला सूर्य म्हणणारे नगरसेवक लोकप्रतिनिधी नको आहेत। नवी मुंबईचे विकास करणारे लोकप्रतिनिधी आम्हाला हवेत। तुम्ही नोव्हेंबरमध्ये प्रचार करता, यांना असूया आहे, कारण शिंदे साहेब एक सर्वसामान्य कार्यकर्त्यातून, सर्वसामान्य नगरसेवकामधून त्या ठिकाणी नगरविकास मंत्री झाले, त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री झाले, आज उपमुख्यमंत्री आहेत, एका पक्षाचे सर्वोच्च नेते आहेत। आज एक सर्वसामान्य कार्यकर्ता नरेंद्र मोदी साहेबांसमोर बाजूला बसतो, तोच माणूस महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून बसतो, तोच उपमुख्यमंत्री म्हणून बसतो आणि माननीय आपले जे काही नामदार आहेत स्वतःला नवी मुंबईचे मुख्यमंत्री समजतात, त्यांना नवी मुंबई पलीकडे त्यांना स्थानच नाहीये। गेले कित्येक वर्ष मंत्रिपदापासून वंचित होते, आता त्यांना मंत्रिपद दिलंय, ते सुद्धा त्यांना जंगलात पाठवलंय, जंगलाचं नेतृत्व करायला त्यांना दिलेलं आहे। आणि त्यामुळे शिंदे साहेबांच्या बाबतीत त्यांच्यामध्ये एक पोटदुखी आहे, एक असूया आहे, म्हणून शिंदे साहेबांवरती ते आरोप करतात। तुम्ही सांगा, आता जे ते मंत्री झालेले आहेत, यापूर्वी महाविकास आघाडीची सत्ता होती, शिंदे साहेबांनी जर पाऊल उचललं नसतं तर हे आता मंत्री झाले असते का? नाही। त्यांना रवींद्र चव्हाण जे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आहेत, ते जेव्हा मंत्री होते तेव्हा त्यांच्याबद्दल सुद्धा पोटदुखी होती। स्वतःच्या पक्षातील रवींद्र चव्हाण यांच्याबद्दल सुद्धा त्यांची पोटदुखी होती। केंद्रीय मंत्र्यांबद्दल पोटदुखी आहे। त्यामुळे केवळ पोटदुखी ही आपल्यापेक्षा कोणीतरी मोठं होतंय याची आहे। एकनाथ शिंदे साहेबांवर ही पोटदुखी आहे, त्यांची हा राग आहे। तर तुम्हाला दिलं की भूखंड कोणी लाटले,